आम्ही चाललोय. हो बघा केवढी गोरी गोरी दिसायला लागले मी. ह्यांना कुकर नाही लावला. तुला नाही जमणार. तुझ्या तेरे बस की बात नाहीये. तू कर. ह्या टाइम टाकणार तू चिकनचं तू. हॅलो गाईज, वेलकम टू माय युट्यूब चॅनल. आय एम श्रुतिका अँड आय एम व्लॉगिंग टुडे. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला माझ्याकडून आणि माझ्या फॅमिलीकडून आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. सो आज आहे उपवास. आज रविवार आहे, उपवास आहे आणि आज आषाढी एकादशी आहे. त्याच्यामुळे खूप आपण उपवासाचे पदार्थ बनवतो. सो आज घरामध्ये काय बनवणार उपवासाचे पदार्थ, त्याचा एक लॉंग फॉर्म मध्ये मला व्हिडिओ बनवावा असं वाटलं. सो मी आज तो बनवते. मागच्या वर्षी मी जस्ट खूप बनवलेले आम्ही पदार्थ मागच्या वर्षी, पण मी जस्ट थाळी लावलेली, पूर्ण व्लॉग नव्हता बनवलेला. त्याच्यामुळे पण ह्या वर्षी मी ठरवलं की पूर्ण व्लॉग आपण रेसिपीज वगैरे सगळ्या शेअर करूया. सो आम्ही दोघीजणी आलो तुमच्यासमोर ही रेसिपीज घेऊन. सो चला, कुठच्याही प्रकारचा लेट न करता आपण जाऊया स्ट्रेट आपल्या किचनकडे. मी चष्मा लावलाय कारण चष्मा लावल्यानंतर मला कॉन्फिडन्स येतो, त्याच्यामुळे मी चष्मा लावलाय. तू पण चष्मा लावणार आहेस? हा. तर पहिल्यांदा आपण करूया रताळी शिजवत ठेवूया आणि भुईमुगाच्या शेंगा आणल्यात पप्पांनी. बटाटा सांग. बटाटा पण रताळ्यात शिजवायचं ना. एक शिट्टी. हो, एका शिट्टीत कापून टाकलं तर एका शिट्टीत शिजतो. कापून टाक. ठीक. भुईमुगाच्या शेंगात नको. नाही, ठीक आहे. रताळ्या आणि बटाटा आम्ही एकत्र शिजवणार आहोत आणि भुईमुगाच्या शेंगा आम्ही वेगळ्या कुकरला शिजवणार आहोत. सो पहिल्यांदा आपण ते करूया, म्हणजे साईड बाय साईड ते काम होऊन जाईल आणि आपण वेगवेगळ्या रेसिपीज मग करत बसू. सो एका साईडला इथे मी रताळी, मी नाही पप्पाने धुवून आणि असे कट्स मारून त्यांना कट करून ते ठेवलेले आहेत. सो याच्यामध्ये पाणी टाकायचंय आणि मग मीठ टाकायचं थोडं. मग मीठ टाकायचंय ना? हा, मीठ टाकायचं आणि मग ते कुकरला आम्ही एक शिटी काढणार. एक चमचा, कमी कर, 1 चमचा मीठ. भरपूर रताळे आहेत ना, खूप खूप. ह्यामध्ये रताळ्यांमध्येच आम्ही हे 2 बटाटे टाकणार आहोत कट करून, कारण आम्हाला हे खिचडीला आणि वड्यांना, साबुदाण्याच्या वड्यांना बटाटे लागणार आहेत. त्यामुळे ते कट करून म्हणजे एकदाच होऊन जाईल. मग त्यात आम्ही रताळ्यांमध्ये आम्ही शिजवून घेऊ. ह्यामध्ये एवढं पाणी टाकतो. मगाशी बोललीस त्याचं व्हॉइस ओव्हर आहे. एवढं पाणी भरपूर आहे ना? बस झालं. बस झालं. ठीक आहे. मला आपण लावून ठेवू आणि एक शिट्टी काढू. तोपर्यंत आपण आता भुईमुगाची तयारी करू. भुईमुगाच्या शेंगा पप्पांनी ऑलरेडी वॉश करून ठेवल्यात आणि हे मी कुकर वॉश करून ठेवलाय. हिला फक्त शेंगा शिजत टाकायच्या. कुकर मध्ये टाकू. आता पाणी मी टाकते. चालू तर कर. चालू आहे. आता पाणी मी टाकणार. मीठ बघ. बस ना? हा, टाक. अजून पाहिजे तर अळणी होते. हा, टाक. अळणी होते. ते कव्हर मधून जायला वेळ लागतो. असं बोललीस आता मला ओव्हर कॉन्फिडन्स आला. मम्मी मीठ किती लागतो ग? भुईमुगा शेंगा जास्त मीठ लागतो ना? ठीक आहे. बस झालं. बस पाणी टाक. बस. नाही बस. खारट झालं, अळणी झालं तर आपण मीठ घेऊ. खारट झालं तर आपण धुवून घेऊ. त्यामध्ये हळद पण टाकतात, पण आज उपवास असल्यामुळे आम्ही हळद नाही टाकणार आहोत. कोण बोलतो हळद टाकतात? आमच्याकडे टाकत नाहीत हळद. आम्ही टाकतो. नाही, तुम्ही सिटीमध्ये राहता तर सो आम्ही गावची माणसं, आम्ही हळद वगैरे टाकत नाही. आम्ही ओरिजिनल जसं त्याचा फ्लेवर आहे तसंच आम्हाला हवा असतो. ओके, चल पटकन. ह्यांना कुकर नाही लावला. ओके. सो इकडे भुईमुगाच्या शेंगा लावलेल्या आहेत, रताळ आणि बटाटा आपण लावलेला आहे शिजवत ठेवायला. आता हे जोपर्यंत शिजतंय तोपर्यंत आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया. तर नेक्स्ट रेसिपी असणार आहे केळ्यांचं भरीत. केळ्यांचं भरीताची रेसिपी ही मी ऑलरेडी माझ्या चॅनलला अपलोड केलेली आहे. जर कोणी बघितली नसेल तर मी खाली लिंक देते, त्यावर जाऊन तुम्ही चेक करू शकता. अप्रतिम बनतं. कोणाला स्पायसी हवं असेल तर तुम्ही मिरची जास्त टाकू शकता आणि कोणाला म्हणजे स्पायसी नको हवं असेल तर मिरची कमी टाका. पण तुम्ही हे कधीच ट्राय केलं नसेल, ही आमच्या मम्मीची एक रेसिपी आहे फेमस, जी की मला, मम्मीला, पप्पांना, त्यांना सगळ्यांना आवडते. सो तुम्ही ट्राय करा, नक्कीच ट्राय करा. आम्ही ही डायरेक्टली करतो. तुम्ही लिंक जाऊन चेक करा आणि तिथे केळ्यांची रेसिपी ट्राय करा.
हे असं तयार आहे, केळ्यांचं भरीत. नाही त्याचं काय, भरलेलं केळं तयार आहे. त्याच्यामध्ये आम्ही वाटण टाकून तयार केलेलं आहे. एकीकडे आम्ही कढई, काय म्हणतात कढई, कढई पॅन नाही पण कढई एक गरम करायला ठेवलंय. ह्यात आम्ही टाकणार आहोत तूप, चितळ्यांचं तूप. खूप तूप टाकणार आहोत, खूप, बस खूप तूप टाकलेलं आहे आम्ही, कारण ह्या रेसिपीला खूप तूप लागतं. गॅस लाव असिस्टंट, हड. अबे साले, तूप तापवून घ्यायचंय मम्मी, असं काय नाही. तूप तापले की बुडबुड येतात की. मग ठीक आहे, चालेल. हळू 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 हळू. हा नाही तापलाय तूप, फक्त कढईतच टाक. येस, तिकडून पडणार आहे, तिकडून. हा ओके, नाईस. आणि जास्त हलवा नाही करायची. आपल्या वाटणाचं पाणी थोडं टाकणार आहोत आपण आणि झाकून ठेवायचंय. येस, जास्त हलवायचं नाही कारण मग ते पूर्ण मॅश होऊन जाईल. त्यामुळे हो या शिजल्यात, चांगलं शिजल्यात. आणि मी बोललेले मस्त पाऊस पडतोय. पावसाला पण आताच पडायचं होतं, ज्या वेळेला मी बोलत नाही कॅमेरामध्ये त्यावेळेला पाऊस पडतच नाही, आणि जेव्हा बोलतो त्यावेळेला ह्या पावसाला पडायचं असतं. आता मी ह्याला निचळवर ठेवते. खाल्ला नाही मी मगाशी मी वाटणाची तपासणी केली, म्हणते वाटणाची टेस्ट केली ना, त्याच्यामुळे मला कळलं की खूप स्पायसी आणि मस्त एकदम झणझणीत झालं. एकदम उपवासासारखं गोड गोड खाणं असं होणार नाही, एकदम स्पायसी होणार आहे. तुला नाही जमणार, तुझ्या तेरे बस की बात नाहीये. तू कर. त्यासाठी व्यायाम लागतो. व्यायाम ताकद लागते, आणि मी तो व्यायाम करते सध्या. आता ही वरची येत नाही. हा कट 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 कट. बस, नाईस. सो आपली एक डिश झाले. दुसऱ्या डिशकडे वळूया. इकडे मी काय 3 झाले. एक ते रताळ शिजवून झालंय, भुईमुगा शेंगा शिजवून झाल्यात, आणि केळ्यांचं भरीत झालंय. आता आपण 4th कडे जाऊया, 4th रेसिपीकडे. ती काय असेल? साबुदाण्याची खिचडी ना, साबुदाण्याची खिचडी. आपली चटणी तयार आहे खोबऱ्याची. त्याच्यामध्ये जास्त काही नाही टाकलंय मी, खोबरं, मिरची आणि मीठ, ह्या 3 इन्ग्रेडियंट पासून ही चटणी तयार झाली. एकदम स्पायसी आहे. नंतरची रेसिपी असणार आहे साबुदाण्याची खिचडी. त्यासाठी लागणार आहेत मेन इन्ग्रेडियंट साबुदाणे, शेंगदाण्यांचा कूट आणि शिवाजी. हा चला आता आपण ते करूया. मला रेसिपी सांग, मी त्याप्रमाणे करते. आता पहिला कढई तापव, पहिली गॅस लाव. या ह्याच्यामध्ये तूप जाईल ना. हा, जिरं टाकू. काही लोक जिरं नाही खात पण आम्ही खातो. कोण नाही खात? भरपूर लोक. ह्यात जाईल आपली बारीक चिरलेली मिरची. मिरचीला पूर्ण थोडं काळपट होऊन द्यायचंय, कच्ची ठेवायची नाही मिरची. मला ना थोडीशी ॲलर्जी आहे, लाईक स्ट्रॉंग स्मेल, स्ट्रॉंग परफ्यूम, स्ट्रॉंग हे भाजी फोडणी वगैरे. सो लगेच मला शिंक स्टार्ट होते. आता आपण हे साबुदाणे टाकणार आहोत. जरा कमी सांड, आपल्याला खायचे आहेत. हे आम्ही काल रात्रीच भिजवत ठेवलेले, आणि नंतर मग आम्ही त्याला असं मस्त पिळून आणि सगळं पाणी सेपरेट करून आम्ही घेतले.
आता तुपातच आपण ह्यांना असं ठेवलं की ते शिजतात. त्यांचा एक कलर चेंज झाला की आपल्याला कळतं की ते शिजले. ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ जाईल आणि आपण एक चिमूटभर साखर टाकू, कारण साखरेने एक वेगळा फ्लेवर येतो. कोणता का कोणता? एक वेगळा. कोणता कोणता? वेगळा वेगळा. अबे साले. आपण एवढी साखर टाकूया त्याच्यात. ही चिमूटभर नाहीये पण आहे. ही साखर आपण टाकू. आता ह्याच्यामध्ये शेंगदाणे नाहीये, आपण हे टाकले की हे सुटेल पॅन पासून. मग टाक. हे तर साखर तर बारीक. आपण ह्यामध्ये आता खोबरं शेंगदाण्याचा कूट आपण टाकतो याच्यामध्ये. आणि कोकणी असल्यामुळे आमच्याकडे सगळीकडे खोबरं जातं, खिचडीत पण. येस. मला विचारलं पण, मला इंस्टाग्रामला विचारलं पण की तुम्ही कोकणी आहात का? म्हटले येस कोकणी आहे मी. खोबरं जर असं तर आपली खिचडी तयार आहे. ओ वाव नाईस. ह्याच्यावरती कोथिंबीर टाकायला पाहिजे नाही मम्मी? मम्मी एकदम शांत झाली. आपली खिचडी तयार. येस. आता नेक्स्ट साबुदाण्याची वडी. किती बनवू? थोड्या वेळाने, जरा आराम करूया. आता आपण लास्ट रेसिपी करणार आहोत साबुदाण्याचे वडे. त्यासाठी आपल्याला लागणार आहेत साबुदाणे, उकडलेले बटाटे आणि शेंगदाणे, शेंगदाण्याचा कूट आणि त्यानंतर मिरची, जिरं, मीठ. दॅट्स इट. चलो कर मग. हे धर, मी करते. तू कर, माझा हात झोमतात. आपल्याला मिरचीचा ठेचा लागणार आहे त्याच्यात. सो तुमच्याकडे आहे का मिरची? हात येतोय का जर असं तुझं बोट? नाही ग, नाही नाही अजिबात नाही. मिरचीचा ठेचा करा आधी. हे सोलते. ओके. मला त्याची मजा येते ना सोलण्यात. सो बटाटे सोलून आपण त्याला कुस्करून किंवा त्याला ग्रेट करून या बटाटे ग्रेट आहेत आपले. पानसट जोक होता. अबे साले. बहुतेक आई माहेरची साडी बघते. नाही विष टाकलं कोणीतरी विष टाकलं म्हणते. अबे साले. सख्खे सावत्र असं काहीतरी. हो काय? हा. आणि दोघं पण बोलतात की विष टाकलं त्यांनी, हे केलं ते केलं. असे पिक्चर कसे बघू शकतात? आणि विष टाकेपर्यंत आपण इथे एक केले. मी सांगितली त्यांना ऑलरेडी. मी सांगते. सो आपण इथे चटणी बनवलेली आहे. ती चटणी ह्या वड्यांसोबत खायची. खूप मस्त वाटते. आपण नाही, मी बनवलेली. ग्रेट करून घेऊया. काय? ग्रेट. ओ बटाटा इज ग्रेट ना. आपला बटाटा ग्रेट आहे त्यामुळे आपण त्याला ग्रेट करून घेऊया मस्तपैकी. करलं ना की त्याच्यामध्ये थोडे थोडेसे असे पीस असे जाडी येतात, त्याच्यामुळे ते नको आहे मला. यु नो. चल गाईज, आईला ना त्याने विचारलं तुला पाचक पाहिजे का प्यायला. पाचक म्हणजे काय? ते अन्नपचन वगैरे, जर ब्लोटिंग वगैरे असेल, इंडायजेशन असेल तर त्यासाठी पाचक यूज करतात. आणि त्याची चव ना अशी स्ट्रॉंग असते, ओवा टाईप स्ट्रॉंग आहे चव. तर आई म्हटली की पाहिजे म्हणून तिला पाचक. उद्या दे, पण आता नको. मी आता खूप खाल्लंय, आता नको, उद्या दे. म्हटलं उद्या त्यांना नाहीये. उद्या आम्हाला बोलली ती की दे पाचक मला म्हणून आता मी त्यांना समोरच दाखवून देते, कारण त्यांना खूप मागे लागलेली तिच्या. आई पाचक पी, पाचक पी, पाचक पी. आता आईची आपण रिॲक्शन बघूया, तिला खरोखर आवडतं की नाही. ते बनवलंय पाचक, तिला देऊया. कसा हा आवडला? उद्या काही आपण उद्या पाहिजे थोडा. उद्यासाठी उद्या पण पिऊन जा. अगं पोटासाठी चांगला असतो. बरोबर आहे. मग आता ह्याच्यामध्ये जाईल मिरची बारीक चिरलेली, ह्यात जाईल मीठ, जिरं आणि ह्या शेंगदाण्याचा कूट आहे. आता आपल्याला स्वच्छ हाताने हे सगळं मिक्स करून घ्यायचंय. हे मी नाही करू शकत कारण माझे हात झोमतात मिरचीने, त्यामुळे सगळ्या गोष्टी मी हिला करायला सांगते. थोडी नाजूक ना, जसे हात झोमतात, आमचे हात झोंबतच नाहीत. मला आम्ही सहन करतो, आमच्यात सहनशक्ती आहे. अच्छा. मला आम्ही सहन करण्याची आमच्यात कपॅसिटी आहे. मला अलर्जी आहे. नंतर मी बोंबट सुटण्यापेक्षा न केलेलं बरं.
एक तर मी चमच्याने मिक्स करेन, नाहीतर मग कोणाला तरी सांगेन. पण हे चमच्याने मिक्स करण्यासारखं नाहीच आहे. हा माहिती आहे, म्हणून तुला सांगितलं ना. आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलंय. आता ह्याचे आपल्याला छोटे छोटे गोळे बनवायचे. असं व्यवस्थित सगळे बाइंड करून घ्यायचं पहिल्यांदा आणि नंतर मग हे आपल्या हातावरती असे छोटे छोटे क्रॅक नाही येऊन द्यायचे, आणि ते फुटतील. येस, असे मी छोटे छोटे गोळे तयार करून घेते आणि सगळं झाल्यानंतर आपल्याला त्याला फ्राय करायचंय. A few moments later. आम्ही चाललोय. ओ बाबा केवढे गोरी गोरी दिसायला लागले. मी जास्तच गोरी दिसते काय? हा पावडर फुटले काय? पावडर फुटली माझी नाही. कौन है ये लोग, कहाँ से आते हैं? सो आम्ही चाललोय आता लाडघरच्या दत्त मंदिरात. आम्ही चाललोय लाडघरच्या विठ्ठल मंदिरामध्ये, विठ्ठल रखुमाई मंदिरामध्ये. पप्पानी कार वॉश केले आज आणि मी त्यांना 0% मदत केले. बोलणारच मी मला सांगितलं. हे बघ तुम्ही व्हिडिओ केलास नाही केला? जागा नाही आतमध्ये. कुठे लावू ना? मला नारळ काय गेले. स्वामींच्या मठामध्ये आम्ही चाललोय. काय तू उघडून बंद कर. अगं मग उघडत नाहीये. आता बघ उघडलं तर बघ. हा काय काय केलं? काय उघडलं का? हा केळाची साल अशी कोणी ठेवली त्याच्यामध्ये? अरे सीरियस? एक छत्री कोणी घेतलेली. सो गाईज आता आम्ही अपना बाजारमध्ये गेलेलो होतो. खूप सारी शॉपिंग केली आणि आता घरी जातोय. जरा फ्रेश होते. सकाळपासून मी अशाच अवतारामध्ये आहे. सो जरा फ्रेश होते आणि सो हा होता माझा व्लॉग. खूप शॉर्ट होता व्लॉग. जर तुम्हाला माझा हा व्लॉग आवडला असेल, रेसिपीज आवडल्या असतील तर माझ्या व्लॉगला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी पुन्हा भेटेन असाच एक नवीन व्लॉग घेऊन. तोपर्यंत बाय गाईज.